रामकृष्ण हरी माऊली. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राला साधू संतांचा अगाध वारसा लाभलेला आहे. 700 वर्षांपूर्वी पुनर्जीवित झालेला वारकरी संप्रदाय वेगवेगळ्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक साधू संतांनी आपल्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. अशाच प्रकारे सुसरावेचे कीर्तन भक्तिधारा या कीर्तन मालिकेच्या माध्यमातून देत आहोत. तरी आपण सर्व मायबाप श्रोतेजनांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि असेच आम्हाला भरभरून प्रेम देत राहावे. धन्यवाद. पाहता लोचने सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने. रूपा पाहता लोचने सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने. सुख झाले ओ साधने,
सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आपर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 फलकट तो संसार येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत फलकट तो संसार येथे सार येथे सार भगवंत फलकट तो संसार येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत संसार येथे सार भगवंत आयुष्ये जागवितो मना सरिषे जना सहित सरिषे जना सहित सरिषे जना सहित ऐसे दालवितो मना सहित जना सहित अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे सोनिया काम घ्यावे नाम घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे ऐशे जागवितो मना सरशे जना सहित सरशे जना सहित सरशे जना सहित ऐसे दागवितो मना सरिषे जना सहित सरिषे जना सहित सरिषे जना सहित का म्हणे देवाविन केलाशिन तो मिथ्या केलाशिन तो मिथ्या केलाशिन तो मिथ्या
तुका म्हणे देवा विन केला शिन तो मिथ्या केला शिन तो मिथ्या केला शिन तो मिथ्या तुका म्हणे देवा विन केला शिन तो मिथ्या शिन तो मिथ्या केला शिन तो मिथ्या सरिषे जना सहित सरिषे जना सहित ऐसे दागवितो मना ऐसे दागवितो मना सरिषे जना सहित सरिषे जना सहित सरिषे जना सहित रघुमारी कुमार कुमारी फलकट तो संसार 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 फलकट तो
जागवितो मला ऐसे जागवितो मला सरिषे जना सहित 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 सहित सरिषे जना सहित सरिषे जना सरिषे जना सहित सरिषे जना सहित सहित जना सहित सरिषे जना सहित सरिषे जना सहित सरिषे जना सहित जना सहित सरिषे जना सहित सरिषे जना सहित ऐसे दाखवितो मला ऐसे दाखवितो मला सरसे जना सहित
फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐशे जागवितो मना सरिषे जना सहित अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे तुका म्हणे देवाविन केला शीन तो मिथ्या ऐशे जागवितो मना सरिषे जना सहित विठ्ठल फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐशे जागवितो मना सरिषे जना सहित या पांडुरंगाच्या मंदिरात कार्तिक स्नान निमित्त हा शेवटी नामयज्ञ चालू होता. आज या यज्ञाचे जागराचं कीर्तन आहे. उद्या सकाळी काला झाला की हा कार्यक्रम संपला असं सिद्ध होतं. आणि हे जागराचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. या कीर्तनाकरता मी जो सेवेला अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपल्या मनासहित जनाला मार्गदर्शन करणारा असा महत्वाचा अभंग आहे. मनासहित जनाला जो मार्गदर्शन करतो तो खरा मार्गदर्शक मानला जातो. आपण खरे मार्गदर्शक नाहीत, कारण आपण फक्त जनाला मार्गदर्शन करतो, आपल्या मनाला मार्गदर्शन करत नाही. आणि महत्वाचा भाग असा आहे, मनाला मार्गदर्शन आधी करावं नंतर जनाला. आपलं मन पहिलं सुधरवावं नंतर जनाच्या भानगडीत पडावं. पण असं आहे, अलीकडच्या कीर्तनकारांना आपलं मन सुधरता येत नाही तर जनाला काय मार्गदर्शन करतील बेटा. जनाला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या मनाला प्रथम मार्गदर्शन करावं. म्हणजे आपलं मन पहिलं सुधरवावं, त्याला ताब्यात आणावं, त्याला योग्य दिशा द्यावी, योग्य प्रकारचं त्याला शिक्षण द्यावं. आणि सुशिक्षित असं मन केल्यानंतर मग लोकांना शिक्षण देण्याचा प्रयास करावा. भानगड हीच आहे, लोकांना मार्गदर्शन आम्ही करत राहतो पण आपल्या मनाला मार्गदर्शन करत नाही. असा जर कीर्तनकार महाराज असला तर त्या महाराजांच्या द्वारे किती लोक सुधरतील. ज्याला आपलं मन सुधरवता येत नाही तो लोकांना काय सुधरवणार. एक तंबाखूचा विडा असा हातात घेऊन त्याला चुना लावला आणि ती मळत असताना म्हणू लागला,
तंबाखूने खाऊ नये, फार वाईट आहे, विषारी आहे, तंबाखूपासून अनेक रोग होतात, कॅन्सर होतो, आणि असं म्हणून म्हणतो तोंड टाकतो. म्हणजे तंबाखूपासून जे दुर्गुण निर्माण होतात, जे रोग निर्माण होतात, याला समजले का? नाही. अशा प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत आहे. पहिला माणसानं त्यांचा अनुभव घ्यावा. अनुभवे आले गाते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. जगा देत असे. औषध अवश्य द्यावं, पण अनुभवाचं. ज्या औषधाचा अनुभव घेतलाच नाही दुसरं द्यायचं, आणि त्याचे बरी वाईट परिणाम झाला, कोण जबाबदार? म्हणून औषध चांगलं का वाईट आहे हे बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा, नंतर दुसऱ्याला द्यावं. तुका म्हणे चाखुनी सांगे, मज अनुभव मज अनुभव आहे अंगे. हा ज्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा. माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा. फार महत्वाचं प्रमाण तुम्ही म्हटलात. माझा हा अनुभव घ्या. कोणता? भक्तिभाव भाग्याचा. भक्तीविषयी कथन करणं केव्हा योग्य आहे? भक्तीचा अनुभव घेतल्यानंतर. म्हणजे भक्ती करायला पाहिजे पहिले होता, कुठपर्यंत? अनुभव प्राप्त होईपर्यंत. त्या भक्तीचा यथार्थ अनुभव आपल्याला आला की मग तो लोकांना सांगावा. पण अनुभवापर्यंत कधी जायचंच नाही, लोकांना फक्त सांगत राहायचं, म्हणजे शाब्दिक ज्ञान प्राप्त करायचं आणि कीर्तन करत फिरायचं. ठीक आहे, शाब्दिक ज्ञानानं तुम्ही लोकांना शाब्दिक बनवाल, पण ती अनुभवापर्यंत कशी जातील? अनुभवापर्यंत जाण्याकरता आपण स्वतः अनुभवी असलं पाहिजे. परमार्थिक साधना जी जी आहे ती साधना अशी करायची असते अनुभवापर्यंत जाईपर्यंत. त्या साधनेचा अनुभव घेतल्यानंतर त्या साधनेविषयी बोलावं, म्हणजे लोकांना सांगावं.
पण त्याचा अनुभव काही जण जाऊन सांगत बोंबलत राहतात. काय उपयोग आहे विठाल विठाल? म्हणून अनुभव अतिशय महत्वाचा आहे. आंबा गोड आहे का आंबट आहे कसा आहे हे लोकांना सांगण्याकरता अगोदर तो खाऊन पाहावा लागेल, तर तुम्हाला त्याचा स्वाद लोकांना सांगता येईल आणि तो यथार्थ मानला जाईल. कारण का मानला जाईल? त्याने अनुभव घेतलाय आणि अनुभव घेऊन तो सांगतोय म्हणजे त्याचा अनुभव यथार्थ आहे, चाकून पाहिले. ह्या प्रत्येक बाबतीचा अनुभव घ्यायला पाहिजे, नंतर सांगायला पाहिजे. सांगे आन करियान तेथे कैचे ब्रह्मज्ञान. सांगायचं एक आणि करायचं एक. सांगा पण करून सांगा. तुका म्हणे करुणी दावी आणि त्याचे पाय माझ्या जीवी. करून दाखवावं, बोलून नाही. पण आम्ही बोलण्याचं काम करतो. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव त्याचे गौरव कामा नये. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव जगाचे गौरव कामा नये. जगाचे गौरव कामा नये. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा नाही. हे केवळ असं वरवर ज्ञान सांगितलं जातं. आता वरवर ज्ञान सांगितल्यानंतर ते वरवर ज्ञानी होतात, कारण त्यांना शब्द ऐकायला मिळालेत आणि ते शब्द ते पाठ करतात आणि तेच लोकांना शब्द सांगतात. अनुभवापर्यंत कसा येईल? अनुभवापर्यंत त्याला नेण्याकरता स्वतः अनुभव घ्यावा लागतो. विठ्ठल परमार्थ हा शाब्दिकांचा नाही, परमार्थ हा अनुभव्यांचा आहे. आणि परमार्थ सांगा कोणी अनुभव्यानं, शाब्दिकानं नव्हे. म्हणून अनुभवाला फार मोठं प्राधान्य आहे. तो पहिला महाराज अनुभव घेत असत, नंतर लोकांना सांगत असत. अंगी अनुभव आला मज संत रोज चरणाचा. स्वतः त्याने अनुभव घेतला आणि नंतर सांगितलं. केवळ बोलत बसले नाही, म्हणजे थोडक्यात सांगतं बोलके झाले नाहीत, अनुभवी. विठ्ठल तुम्हाला विचारतो, बोलकं व्हावं का अनुभवी व्हावं? अनुभवी, बोलकं नाही. म्हणून अनुभवाला अति महत्त्व आहे आणि तो अनुभव स्वतः घेतल्याशिवाय
महाराज लोकांना सांगत नव्हते. सरीसे जनासहित अनुभव काय ऐशे जागेवितो मना. महाराजांनी पहिला शब्द मना घातलेला आहे, नंतर जना. मग जनाला केव्हा? मनानंतर. पहिलं जनाला नाही, पहिलं मनाला नंतर जनाला. अलीकडे बऱ्याच कीर्तन संस्था निघाल्यात आणि त्या संस्थेमध्ये मुलं भरले जातात आणि त्यांना पोपट असा तयार केलं, पोपट ज्ञान. बस तेवढं टिपण तयार केलं का झाला, कीर्तन लागला फिरायला. काही नाही. कीर्तन झाल्यानंतर ते पोरग इथे खेळत बसतं रस्त्यावर. त्याला काय अनुभव आहे आणि त्याचं कल्याण करायचं असेल तर शब्द ज्ञान द्यावं का अनुभव द्यावा? शब्दानं त्याचं काम भागणार नाही, अनुभवापर्यंत नेलं पाहिजे. आणि अलीकडे अनुभवी महात्मे फार दुर्लभ आहेत. क्वचित एखादा विरळायसा कोणी लोटांगणी जासी लोटांगणी तुकाची लोटांगणी विरळायसा कोणी तुकाची लोटांगणी तुकाची लोटांगणी तुकाची लोटांगणी. असा एखादाच विरळा महापुरुष अनुभवापर्यंत जाऊन पोचतो. अनुभवापर्यंत जाण्याकरता कष्ट आहेत, त्रास आहे. अलीकडे ते काहीच घेतलं जात नाही. गुरु शुश्रूषा विद्या, गुरूंच्या सेवेतून विद्या प्राप्त करावी. आता किती लोक गुरूंची सेवा करून विद्या प्राप्त करतात? हे सगळे टेपवर झाले, सगळे मोबाईल झाले. याचं काय गुरु सेवा आहे? जो मोबाईलवर कीर्तनकार झाला त्याला गुरुचं काय ज्ञान नाही, काय सेवा आहे? अरे गुरु जो राहिल्यानंतर सगळे आचार विचार येतात. तो योग्य बनवला जातो पहिला, नंतर त्याला ज्ञान दिलं जातं. अनुभवाला महत्व आहे, ध्यान ठेवा. मग अनुभवाशिवाय काय? अनुभवाशिवाय जे ज्ञान आहे ना ते फक्त भाजी भाकरीचं ज्ञान. मामासाहेब म्हणतात हां, त्यांना फक्त 2 वेळा पोट भरता येईल, म्हणजे पोटाचं ज्ञान. आत्मकल्याणाचं ज्ञान नाही. आत्मकल्याण हे अनुभवात मिळतं आणि शब्दानं पोट भरतं. पोट तर सामान्य भरतात लोक. तुम्ही भरलं काय महत्व आहे? कोण पोटाशिवाय राहतोय? सगळे पोट भरतात. नुसतं पोट भरणं याला महत्व नाही, पण अलीकडचे कीर्तनकार फक्त पोट भरायचं काम करतात. अनुभवापर्यंत कोणी जात नाही. आणि खरं कल्याण आहे, परमहित आहे अनुभवात. जो गुरु अनुभवापर्यंत पोचवतो त्याच गुरुला शरण जावं.
तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तम शाब्दे परिच निष्णातं ब्रह्मणुपसमाश्रयम् तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समीप पाणी स्वतः ब्रह्मनिष्ठम माझ्या गुरुला शरण जावं म्हणजे अनुभवी. अलीकडे काय झालं चेलं करायला माहिती लागत जो उठतो तो चेलाकडे पाहतो विठ्ठल विठ्ठल एक ती गुरु गुरु आणि भोवता भारू शिष्याचा. लोकाला सांगता झालं काय तथ्य नाही त्याला. गुरु त्या परीचे आणि शिष्य चितावबंदीचे असं होतं. म्हणून गुरु ही अतिशय महत्वाची बाब आहे. गुरुविन ज्ञान कैसे करणे ज्ञान जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर ते गुरुशिवाय कसं जाणलं जाईल. म्हणजे याचा अर्थ गुरु जाणता पाहिजे नेनता नको. जाणता आणि जाणत्या गुरुपासून जाणता मनुष्य होतो. ज्याला जाणतं व्हायचंय त्यांनी जाणत्या गुरुच्या शरणाजवळ जावं म्हणजे शरण व्हावं. म्हणजे ज्ञानी गुरूंच्या पाया लागावं त्यांची शरणागती करावी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञान तत्वर्षिणा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. या संता भजावे हे सर्वनाम वापरले. या दर्शक सर्वनाम आहे. या संता बाजावे सर्वस्वी कोणाला नको विठ्ठल योग्य असा गुरु त्याला शरण जावं. आणि मग तेही सांगतील पुसले. पहिले सेवा करावी त्यांना संतुष्ट करावं. संतुष्ट झाल्यानंतर मग ते सांगतात आणि असा प्रसंग पाहून मग त्यांना विचारावं. तर ना पृष्ठे कच्च्याचीत भूयात विचारल्याशिवाय सांगू नये असा शास्त्राचा आधार आहे. आणि म्हणून कोणत्याही शिष्यानं आपल्याला विचारावं नंतर सांगावं. विठ्ठल अनुभव अति महत्वाचा आहे. आणि तुकाराम महाराज तो घेतल्याशिवाय लोकांना सांगत नव्हते. आपल्या मनाला पहिलं मार्गदर्शन नंतर जनाला. आता आपल्या मनाला आणि जनाला मार्गदर्शन महाराज करतात. कोणतं मार्गदर्शन अभंगाच्या पहिल्या कडव्यात पलकत तो संसार
फलकट आहे. फलकट तो संसार जो तुम्ही करता, जो तुम्ही पाहता, तुम्हाला दृग्गोचर होतोय, असा जो तो फलकट. फलकट हे प्रथम कळलं पाहिजे, म्हणजे मग त्याचा परमार्थाचा आरंभ होतो. फलकट हे समजणं आणि तो फलकटच वाटल्यानंतर त्याच्यापासून दूर होणं हे वैराग्य आहे. वैराग्याची आधारे विषय दौडणी बाहेर आहे. वैराग्याच्या आधाराने विषय बाहेर काढ केले जातात आणि विषय बाहेर केले मग परमार्थाचा आरंभ होतो. विठ्ठल शिवाय नाही. विषयी विसर पडिला, विषयी विसर पडिला निशेष. ब्रह्मरस ब्रह्मरस अंगी ठसावला केव्हा? विषयी विसर पडला तेव्हा. विषयांविषयी विसर पडत नाही आणि त्याला ब्रह्मज्ञान. ब्रह्मरस शक्य नाही. वैराग्य पहिलं महत्त्वाचं साधन आहे. वैराग्याची आधारे विषय दौडणे बाहेर आहे. शरीर एकंदर केले मन आणि आपल्यापासून विषय बाजूला केले म्हणजे परमार्थिक साधना उचित चालू होते. योग्य मार्गाने आपण चालतो, कुठे भ्रमण करत नाही, भटकत नाही आणि मग आपल्या साध्यापर्यंत आपण निश्चित जाऊन पोचतो. खरं सांगा, ज्यांच्या जीवनातून विषय जर बाहेर गेले नाहीत, त्यांनी विषयाला बाहेर केलं नाही, ते बाहेर घालवले नाहीत, कीर्तन करण्याचा अधिकारी तो अवघडे. चित्त सुचित करी मन सुचित करी ना धरी विषयाची सोय रे. नुद्धरिजे 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 गोपाळवी नुद्धरिजे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. देवणी गोपाळ राहे देवणी गोपाळ राहे देवणी गोपाळ राहे तेथे येऊन गोपाळ राहे. त्या चित्तात भगवान येऊन राहतो. कोणत्या? निर्मळ झालेल्या चित्तात. चित्त जैसे गंगाजळ, पवित्र चित्त झालंय. मग परमात्मा ते आपलं आसन समजतो. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. 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 परमात्म्याचं अधिष्ठान म्हणजे राहणे ठिकाण तेव्हाच होईल ते निर्मळ होईल तर. राधाजीनं भगवंताला एकदा विचारलं, प्रभो आता या ना, आतापर्यंत मी तुम्हाला बोलून नाही तर ठीक आहे, तसं माझं मन नव्हतं, पण आता या, तुमची जागा स्वच्छ झाली आहे. हरी या हो माझी आता मंदिरे नाही कोणी दुसरे.
या हृदयरूपी घरामध्ये आता कोणी राहिलं नाही. काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मत्सर नाही, दंभ नाही, अहंकार नाही, तुष्ण नाही, वासना नाही, काहीच नाही. आता या राहा. तुम्हाला राहण्याकरता योग्य झालं. मनुष्य जन्मामध्ये हेच पहिलं काम करायचे. देवाला आपल्या हृदयात आणून बसवायचंय. विठ्ठल बाहेर जो विटीवर परमात्मा आहे त्याची उपासना करून अथवा त्याची भक्ती करून त्या भक्तीच्या माध्यमातून देव आपल्या हृदयात आणून ठेवायचा आहे. कारण भक्ती करता करता चित्त शुद्ध होतं, तो मग हृदयात येऊन राहतो. हे करायला पाहिजे, हे कुणीच करत नाही. नुसतं कीर्तनकार प्रवचनकार काय करायचं, जाळायचं ना. कसे करता पाहिजे नुसते. जे जर साधना करत नाही, परमार्थी साधनेमध्ये रत होत नाही, काम कोणताही विकार दूर करत नाही, कसे करता तो परमार्थ. बेटा परमार्थ सांभाळणं फार अवघड आहे. परमार्थ जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, परमार्थ हे अतिशय मोठ्यातलं मोठं धन आहे. कारण मोठ्यातला मोठा असणारा परमात्मा तो प्राप्त करता येतो. जोडी देवाचे चरण. हो, देवाच्या प्राप्ती करता एक परमार्थ असायला पाहिजे. आता जे जे परमार्थ करतात ते आपल्या परमार्थाची जोपासना करतात का. विठ्ठल म्हणजे याचा अर्थ विकार त्या परमार्थाला नष्ट करणारे असतात. निर्विकार होता का. निर्विकार झाले तर त्याची जोपासना होईल. पण तुम्ही विकारी आहात, परमार्थाची जोपासना कशी होईल. परमार्थ जोपासण्याकरता मोठे प्रयत्न करावे लागतात. वावया जतन हे उपाय लाभाचे, आणि ते कुणी करत नाही. नुसतं कीर्तन वाढ चालेल नाही. संताचे नाव म्हटले अंगी उपदेशा लागी, उपदेशा लागी पात्र झाला. संताचे नाव म्हटले अंगी, लगेच उपदेश करत फिरतात. आता हे फिरतात म्हणजे देवा करता.
तो परमात्मा प्राप्त व्हा म्हणून यांचा उद्देश एक धन आणि मान. विठ्ठल धन मान मिळेल बाबा, काय त्याच्यात काही वैशिष्ट्य नाही. व्यावहारिक माणसं सुद्धा पुष्कळ मान मिळवतात आणि पुष्कळ धन मिळवतात. खरं महत्वाचं असं आहे का तो परमात्मा साध्य झाला पाहिजे. ते आपलं साध्य निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. मानवी देह निर्माण झाला कशा करता? देवे दिनाद भजना गोमता तो या झाला माता बाधिके भजना गोमता तो या झाला माता बाधिके फुटली इंद्रिय असं म्हणलं नाही. दिली म्हणजे याचा अर्थ देणारा कोणीतरी आहे. ती कशा करता दिली? गप्पा मारण्याकरता नाही. जेने तू जोडशी नारायण, जेने तू नारायण जोडशी, ज्या योगाने तू नारायणाची प्राप्ती करून घेशील आणि आपली जीवदाशा नष्ट करू शकशील, याच्याकरता दिली ती. आणि याच्याकरता काही प्रयास केले जातात का? नाही. साधना ही संपुटात आली आहे. कोणी साधना करत नाही. अहो साधन भजन साधना होते का? भजन साधना करतात का? गप्पा मारतात तिकडे तिकडे, तेवढं भजन करतो कोणी? बसल्या कोणी 2-3 तास देवाच्या सामने विना घेऊन आणि भजन रंग तरून गेलाय. आणि भजन तर मग भजन भक्ती कुठे? प्रत्येक मनुष्यानं केलं पाहिजे आणि ती साधना केली पाहिजे का जिचं साध्य परमात्मा आहे ती साधना. आणि तो जगात काहीच केलं जात नाही. आणि म्हणून आपल्या करण्याला काही मूल्य नाही. जे जे करतं सगळं व्यर्थ जातं. या करता पहिल्या प्रथम काय हवं आहे? पहिल्या प्रथम वैराग्य हवं आहे. आणि वैराग्य निर्माण होण्याकरता विवेक पाहिजे. तो विवेक काय करतो? संसार फलकट ठरवतो. विवेक त्या संसाराला फलकट ठरवतो. म्हणजे ठरवतो याचा अर्थ संसार फलकट नाही असा अर्थ नाही, आहे फलकट. विचारता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी. विचारा वाचून विजय समाधान, विजय समाधान, विजय समाधान.
विचार विशेषेण चरती आत्मविषय इति विचार. विशेष करून आत्मविषयामध्ये जो शिरतो त्याला विचार असं म्हणतात. आपण संसारामध्ये भटकतो तो अविचार. संसारामध्ये जाणं म्हणजे अविचारी होणं, अविचार करणं. विचारी मनुष्य संसारात जात नाही, तो परमात्म्याकडे जातो. भेटायला पलकट तो संसार. पलकट याचा अर्थ निस्सार, त्याच्या सार नाही. जसा कण सांडून उपनीला कोंडा जायचा, ज्यातले सर्व कण काढून घेतले असा कोंडा, आणि तो उपणत बसला. किती वेळा उपणलं म्हणजे ते दाणी पडतील. नुसत्या कोंड्याला उपणणं तसं चुकीचं आहे, तसं हा फडकड संसारामध्ये चित्त घालणं मूर्खपणाचं आहे. बेटा चित्ताचा विषय चिंतन आहे, चित्ताचा विषय चिंता नाही. संसारानं चिंता निर्माण होते आणि परमात्म्याची चिंतन असते. चिंता संसाराकरता तुम्ही जे संसारिकांना माहिती चिंता निर्माण होते, डोकं धरूच राहतात. जो जो विषय पुढे घेतला तो चिंतेचंच कारण होतो, म्हणजे चिंतेला कारण आहे तो संसार. आणि परमात्म्याला चिंतन हवं आहे, आणि चिंतन ही साधना आहे. आता हे चिंतन सुद्धा कोणी करतं काय? नाही, चिंतन सुद्धा कोणी करत नाही. चिंता करतात, चिंतन कुठे? आणि चिंतन होत नाही, कारण त्याच्यामध्ये विषय शिरतात. विषय शिरल्यानंतर ते चिंतन होत नाही, ती चिंता होते. म्हणून चिंतन करत असताना विषयांना तिथं प्रवेश करायला जागा नको. विषय शिरले नाही पाहिजेत तर ते चिंतन चालतं. म्हणून तर नात आपलं कणोबराय म्हणतात, चिंतन समयी सेवा आपुलित देई, आपुलित देई, सेवा आपुलित देई. चिंतन समयी सेवा आपुलित देई, सेवा आपुलित देई, सेवा आपुलित देई. हे प्रभू, चिंतनाच्या वेळेला तुझं चिंतन होऊ दे, इतर येऊ देऊ नको. चिंतन समयी सेवा आपुलीच घे. पण बाकीचं शिरतं मग ते चिंता निर्माण होते, चिंतन नाही. आणि चिंतने तद्रूपता. आता ही अशी विषयात फक्त माणसं चिंतन करू करतो ते परमात्मा प्राप्त होतं का? नाही, कारण ते खरं चिंतन होत नाही. चिंतने तद्रूपता मान्य आहे, पण ते चिंतन झालं पाहिजे ना. त्या चिंतनामध्ये चिंता घुसते.
विषय घुसतात आणि विषय घुसले का चिंतन गेलं बेटा. म्हणून हे सांभाळून करावं लागतं. पहिला विजय प्राप्त करायचा विषयावर, वैराग्याने ते दूर बाहेर करायचे, पुन्हा येऊ द्यायचे नाही. त्याचं ओमली अण्णा लाल घोटीची बी रसना का अंगण सुया आलिंगना प्रेताची या वांतीला माणसाला पुन्हा ते लाल घोटते काय तसे हे विषय वांतीसारखे वाटले पाहिजेत बेटा. म्हणून फलकट हा संसार आपला कळला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे अलंकार असतात, अलंकार सोनं असतं सत्य आणि अलंकार असतात मिथ्या. काय सोने लेणे होणे घडे तर ती द्यायचे सोने पण मुडे हे अलंकार आहे वरचिलीकडे येते याची भावे. अलंकारी नुसतं म्हणायला आहे, तिथं अलंकार सापडत नाही. आहे सोनं, सोन्यावर अलंकार नुसते भासतात. तसं रज्जू सर्पकार भाषी येले जगदंब येले जगदंबर भाषी येले जगदंब रज्जू सर्पाकार भाषी येले जगदंबर भाषी येले जगदंबर भाषी येले जगदंबर. असा दूरवर मिथ्या सर्प भासावा, वस्तुता तो नसतो, भासतो. असते दुरी, भासतो सर्प. तसं आहे परमात्मा, भासतंय जगत विडाल. म्हणजे परमात्मा असताना भासतंय जगत. ते जगत भासून देणं म्हणजे परमात्म्यापर्यंत जाणं. आभास एकदा बाजूला केला का परमात्माच राहणार. तत्वता तुरले ज्ञानी असले. पण आभास कोण काढतंय तर तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊन पोचाल. अथवा परमात्म्याचं दर्शन होईल. परमात्मा दूर नाही, जवळी असता जग जीवन का दांडोळ शिवन. आत हरी बाहेर हरी हरणे घरी कोंडिले. परमात्मा सर्वच बरं. घट घट बीच में राम रमैया जूटा पचन खोल. तुझे राम मिलेगा घुंघट का पटखोल. शून्य स्थावर जंगम व्यापनी राहिला आकळ. बाप रखुमाधुर विठ्ठलू सकळ. परमात्मा सर्व आहे पण आम्हाला दिसतंय जगत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल जळी तळी भरला रिता धावला उरला अजिरा दुनीने पाहिला विठ्ठल जीवी विठ्ठल विठ्ठल तळे भरला रिता धावला उरला अजिरा दुनीने पाहिला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आणि हे माझ्या प्रत्यला आलं आज. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. म्हणजे याचा अर्थ ते अनुभवापर्यंत पोचले.
परमात्मा सर्वत्र सर्वव्यापी आहे हे ठीक आहे, वेदांत सिद्धांत हे सांगतोय, पण त्या सिद्धांतापर्यंत मी आज पोचलो विठ्ठल. असं पांडुरंगाचं दर्शन करण्याचा कोणी प्रयास करतोय? म्हणून मग अशी बोललो, ही कीर्तन काय कामाची? पोरं आमच्या पाठवतात, पोरं कशा करता? काहीतरी शिकलं, पखवाज म्हणा, गायन म्हणा, कीर्तन म्हणा, प्रवचन, आपलं पोट भरेल बेटा बेटा. चिरंजीव पदापर्यंत जाण्याकरता अनुताप हा अवश्य पाहिजे बेटाला बेटा. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, वैराग्याचे बळ परमपद. ज्याच्यावर वैराग्याचं बळ आहे त्याला परमात्मा प्राप्त होईल. परमपद प्राप्ती कोणाला? वैराग्यवंताला. वैराग्याचे बळ परमपद. आज आम्हाला गरज काही सुटत नाही, उंबरगडच वळणता येत नाही. आता यांना कसा तो भगवान भेटणार विठाला? अनेक नका पडू गबाळाच्या भरी. काय पुढे थोर नागवन. हे नागवन आहे. या बागेच्या गबाळा तुम्ही पडू नका. सार साधोनिया घ्यावे, वेक नांदे त्याच्या सवे. तो वेकी म्हटला जो कोण, तो सार ग्रहण करतो. काय म्हणजे परमात्मा. सार 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 विठोबा नाम तुझे परमात्मा. परमात्म्याचं नाव सार आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार. येथे सार भगवंत. सार म्हणजे सत्य. जे त्रिकाली सुद्धा नष्ट होत नाही त्याला सत्य म्हणतात. त्रिकाला बाधितम सत्यत्वम किंवा बाद राहित्यम सत्यत्वम. त्याला कधीच बाद होत नाही. तुका म्हणे तुझी खरा, ये बाबूगा पसारा, ये बाबूगा पसारा, ये बाबूगा पसारा. तुका म्हणे तुझी खरा, ये बाबूगा पसारा, ये बाबूगा पसारा, ये बाबूगा पसारा. येर म्हणजे बागीचं पसर आहे, वाहू फुकट आहे. परमात्मा सत्य आहे आणि सत्याची प्राप्ती करून घ्यायची असते. आणि सत्य आत्मा, त्या आत्म्यानं त्या सत्यापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता प्रयास करायचे असतात. तेव्हा आणि आत्म्याची परमात्म्याशी भेट होईल. आत्मा परमात्मा त्याला मिळेल. कोणाला? आत्म्याला परमात्मा. आपण आत्मा आत्मेच आहेत. फिरतं या त्या देशात त्या जगात चालतं फिरतं, भ्रम करतोय आणि कायमची भ्रमच राहील जोपर्यंत परमात्मा मिळत नाही तोपर्यंत. म्हणून यानं, या आत्म्यानं परमात्मा प्राप्त करण्याकरता प्रयास करायचे असतात. हेथ सार भगवंत. भगवंतच एक सार आहे.
बाकी सगळा संसार आहे. आयशे जागवितो मना, या प्रकारे माझ्या मी मनाला जाग देतो आणि जनालाही जागृती देतो. विठोबा चाल म्हणा, चाल चाल म्हणावं. अलगट फलकट तो संसार, फलकट तो संसार, अलगट तो संसार, अलगट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐशे जागवी तो मना, ऐशे जागवी तो मना. येथे सार भगवंत, तेथे सार भगवंत, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. फलकट तो संसार, 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 फलकट तो येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवी तो ऐसे जागवी तो मना. सरिसे जना सहित सहित सहित, सरिसे जना सहित, आ आ सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे जागवी तो मना, मना मना, ऐसे जागवी तो मना. सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. आयशे जाग
जागवितो कैसे अवघे निरसुनिया काम घ्यावे नाम विठोबाचे आईशे जागवितो मना काम सगळी बाजूला सारा आणि विठोबाचं नाम घ्या नामाला प्राधान्य द्या नाम मागं टाकू नका ते मागं टाकण्यासारखं नाही आहे ते अति महत्वाचं आहे नामापेक्षा काहीच महत्वाचं नाही म्हणजे नामाप्रते साधन नाही ते तू करशी अनेक काही कलियुगामध्ये कलियुगी नाम तारक आणि तुझे वय भय कारक नाम हे तारक आहे नाम तारक सांगडी नाम नविसोबा अर्धघडी तप केले असेल कुडी तरीच नाम येईल नामाला फार मोठं महत्व आहे नामानं मुक्त्यावचारी मिळतात तुका म्हणे नामापाशी जारी मुक्ती नामापाशी जारी मुक्ती कामळे नामापाशी जारी ऐसे बहुता बोली अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की नामानं चारही मुक्त्या प्राप्त होतात म्हणून वेद पाहत बसू नका नाम घ्या वेदांत शास्त्रानं ज्ञानादेव तू कैवल्यम असं सांगितलेलं आहे की ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो हृते ज्ञानानं मुक्ती ज्ञानाशिवाय मुक्ती नाही ज्ञानेन मुक्ती न तू मुंडनेन ज्ञाने मुक्ती मिळते मुंडन करून नाही जरी वेदना सांगितली तरी सुद्धा नाम घ्या अरे नाम समर्थ साधन आहे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका विठले चिंतिता काय नव्हे अरे सर्व होतं अवघेला भोवती एका चिंतने अवघेला भोवती एका अवघेला भोवती एका चिंतने भोवती एका चिंतने गोविंदाच्या विठोबाच्या विठोबाच्या अवघेला भोवती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या परमात्म्याच्या नामानं काय होत नाही समर्थ साधन आहे नाम आणि कलियुगामध्ये महत्वाचं आहे कलियुगा माझी करावे कीर्तन देवे नारायण देईल भेटी देवे नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन देवे नारायण देईल भेटी देवे उपरणं बांधावं आणि गप्पा माराव्यात हे कीर्तन आहे जेथे कीर्तन हे नामघोष नामसंग कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणजे नामाचा घोष करणं बेटा घोष कशाला म्हणतात उच्चही घोष हा पाणिनी शास्त्र सांगतात उच्च स्वरामध्ये भगवंताचं नाम घेण्याला घोष म्हणतात माझ्या विठोबाचे नाम 1800 उच्चारा विठ्ठल
खरा साधक हे कीर्तन करतो. भगवान म्हणतात सततं कीर्तयन्तो माम यतंत शत्रुव्रतः नमस्यन्तस्यमान भक्त्या नित्ययुक्त उपासते. माझे भक्त सतत कीर्तन करतात, कायम चालू, अखंड चालू, अखंड खंडिना जीवन. रामकृष्ण नारायण. जीवे झाला चळ नेघे अवसान ते पळ. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. सारखं चालू. दीन राजानी हाती दंडा हो, दीन राजानी हाती दंडा, दीन राजानी हाती दंडा हो, दीन राजानी हाती दंडा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, नाही अवसान घरी हो, नाही अवसान घरी. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, नाही अवसान घरी हो, नाही अवसान घरी. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत ही. सारखं चालू, कारण हे कायम करायला पाहिजे, अविश्राम. भगवंताचं नाव शेवटी यावं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. मने सुखा पार नाही, मने सुखा पार नाही, मने सुखा पार नाही. या करतात अवघे सारून या काम, आणि घ्यावे नाम विठोबाचे. कारण ज्या क्षणामध्ये तुम्ही आहात, वर्तमान काळ, वर्तते इति वर्तमाना. भूतकाळ तर निघून गेलाय, भविष्यकाळ येणार आहे. फक्त वर्तमान काळाचा क्षण, पुढच्या क्षणाची वाट नका पाहू. कारण पुढचा क्षण तुमचा आशीर सांगता येत नाही. क्या जीवन की पकरी आस, हातोलिया नाही तेरा घास. क्षणभंगुर हे जायन कळता, जनभंगोर हे जायन कळता, हे जायन कळता. सगळी सत्ता नाही हाती, सगळी सत्ता नाही हाती, सगळी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावधा तोरा माया, वारे सावधा तोरा माया. काही नसते बघा गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे साधा. राम राम स्वरादी, राम राम स्वरादी. पुढे हुशार थोरा हे राम राम स्वरादी, राम राम स्वरादी. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणात नष्ट होणार याचा भरवसा नाही. आयुष्य भविष्य नाही हाती. आता तुम्ही माझ्या सामने बसलात, या क्षणात मला तुम्ही दिसता.
दुसऱ्या क्षणात काय सांगता येतं? तुमचा दुसरा क्षण कशाचा आहे, मरायचा आहे का जगायचा आहे, तुम्ही काय सांगू शकता? म्हणून पुढच्या क्षणावर राम नाम घ्यायचं ठेवू नका. लगेच कल कल क्या कहे कल करना सो आज करो तो अभी करावी तातडी. लगेच. नाम हे पुढे ढकलण्याचं साधन नाहीये. हा संसार सोडून द्या, अवघी निर्चना काय उपयोग आहे? अविश्राम जरी संसार गेला तर काय वयने, काय घेऊन जातात? हात जाडून या जातीत पात्र होती दंडाशी. धन मिळविले कुटी आणि सवे नेरे लंगोटी. असा का कोणी पाहिलं नाही? आतापर्यंत सगळा संसार आपण घेऊन गेला बरोबर. ते सगळं इथं ठेवून जावं, इथंच राहतं. इथलं काही सुद्धा उपयोग नाही आणि काही काम पडत नाही. मग जे उपयोगाचं नाही, कामाचं नाही, त्याच्याकरता मरता कशाला? ज्याच्यातून निश्चित मोक्ष आहे असं नाम घ्या. घ्यावे नाम विठोबाचे. विठोबाचं नाम अवश्य घेत राहावं आणि त्याकरता कामं सगळी बाजूला सारावी. अवघी निरसून या काम काम सारण्यासारखी आहेत, नाम सारण्यासारखं नाही. विठ्ठल जे सारण्यासारखं ते सारावं आणि जे सारण्यासारखं ते न सारू नये. म्हणून घ्यावे नाम विठोबाचे. आयशे जागवी तो मना, असं मनाला जागर करतो. जो आशापर्यंत मनाला जागा ठेवतो ना, करतो, तो प्रत्येक क्षणात नाम घेतो. कारण त्याला मनाला जाग केली. हा पुढचा क्षण आता नाही, पुढं काही मिळणार नाही, आता घ्यायला पाहिजे असं त्याने जाग केले मनाला. आणि ज्याने मनाला जाग केले तो नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अशी कीर्तनकार सुद्धा आपल्या मनाला जाग करत नाही. वास्तविक आता कीर्तनकाराचं तरी मन जाग पाहिजे का नाही? ए गप्पस रे पुरे हो. घ्यावे नाम विठोबाचे. विठोबाचं नाम घ्या, खंडोबाचं घेऊ नका. विठ्ठल दर्शवले नाही, कारण हाच फक्त देव आहे. बळ्या माझा पंढरीराव जो या देवा काही देव, देवांचाही देव जो या देवा काही देव. जो पांडुरंग परमात्मा आहे, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला देव म्हणायचं नाही. विठ्ठलाविन देव म्हणती ते संसार पुढती पावते. विठ्ठलाविन तृप्ती नाही प्रतिती विठ्ठले विना. एको देव सर्व होतेशी गुडा. सर्व प्राणीमात्रामध्ये गुढत्व आणत राहतो तो एकच देव आहे.
सर्व घटी राम देही एका सर्वांगी राम देही एका देही सूर्यप्रकाश याचं नाव घ्या घ्यावे नाम विठोबाचे तो तारणारा आहे भवतार सागर तरता कार्य पहिले कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जगेठी भावा एकासाठी खांदावाये आपुल्या तारोभाला पांडुरंग पाव बिरोडे मला पांडुरंग पाव बिरोडे तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दियांग म्हणून तारक जो परमात्मा आहे त्याचं नाव घ्यावे नाम विठोबाशी आणि जो नाव घेतो ना सतरती स लोकांतार येते विठ्ठल आता नाम धारक तो तरतो आणि लोकांनाही तारतो आपणे तराल आणि लोकांनाही ताराल म्हणून घ्यावे नाम विठोबाचे या करता पांडुरंगाचं नाव घ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम फायदा होईल आणि त्याच्याशिवाय जर दुसरा तुम्ही झिजवाल किंवा दुसरं काही कराल तर ते कसं होईल ते शेवटच्या कडवे तुका म्हणे देवा विनशीन केला तो मिथ्या फुकट येतो म्हणून श्रम करायचे देवा करता काम करायचं देवाचं नाम घ्यायचं देवाचं जगायचं देवा करता खायचं देवा करता राहायचं देवा करता सर्व देवा करता करायचं तद्वितीने तुम्ही कराल तर ते व्यर्थ जाईल केलाशी न तो मिथ्या फुकट जाईल आणि म्हणून तुका म्हणे देवाविन केलाशी न तो मिथ्या आईचे जागवितो मना या प्रकारची जागृती मी माझ्या मनाला आणि त्याचबरोबर जनाला देतो ऐशे जागवितो सरीशे जना सहित कीर्तन संपन्न सर्व भाविकांना एक विनंती ठेवून जातो 1 जानेवारी तो 8 जानेवारी या कालावधीमध्ये इगतपुरी नजीक असणारी घोटी त्या घोटीमध्ये भव्य असा नामयज्ञ होणार आहे तुम्हा सर्वांना आजच निमंत्रण देऊन जातो सर्वांनी त्या नामयज्ञाकरता यावं ही सर्वांना विनंती बोला देवा तुका म्हणे देवा केलाची
आईचे जाग सरसे जना सहित सरसे जना सहित सरसे सरसे जना सहित सरीशे जना सहित सरीशे जना सहित